आणि आता बातमी मुंबईतून आहे। कुर्ला बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तरीही बेस्ट प्रशासनाचे डोळे मात्र उघडायला तयार नाही आहेत, कारण बेस्टचे चालक अजूनही ऑन ड्यूटी दारू पित असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत। पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट। कुर्ला बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, जवळपास 50 जण जखमी झाले। पण या अपघातातनं बेस्ट प्रशासन मात्र काहीच शिकलं नसल्याची परिस्थिती आहे। गेल्या 2 दिवसांपासून बेस्टच्या 3 दारुड्या चालकांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले। यातला पहिला व्हिडिओ पहा। बस क्रमांक MH01 DR7824। आधीच दारूच्या नशेत असलेल्या या चालकानं एका वाईन शॉप जवळ बस थांबवली। खाली उतरून त्यानं पुन्हा दारू विकत घेतली आणि बाटली खिशात ठेवून तो पुन्हा बसमध्ये चढला। पण काही जागरूक नागरिकांनी चालकाला जाब विचारायला सुरुवात केली। पहिलाच एवढं प्रकरण झालंय, तुम्ही दारू परत घेऊन चाललाय एसटीवरती, चांगलं वाटतं का? हा हो अहो, आता तुम्ही एवढं प्रकरण झालंय कुर्ल्याचं, मग तुम्ही दारू परत तुम्ही पियाले वाटतं? अहो पियाले तुम्ही, गणपती शपथ। अहो काय गणपती शपथ बोलताय? आज घ्या, अहो आज घ्या, तुमचा चेहरा बघा। आता दारू घेऊन आले तुम्ही, मेडिकल करा तुमची। चला एक गाडीचा नंबर घे रे, चला या खाली या। हो दरवाजा बंद करू नका, चला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला। आता चला, तुम्हाला चालायची सुद्धा नाही, काय करताय? चला गाडीचा नंबर घे, माहित होतं बस मध्ये आपलं काय झालं। नका उतरवा माझ्या, काय तो उतरून तुमची बस इथं थांबवायची जागा आहे का? तो स्वतः उतरून गेला। आहे का? मी साहेब त्यांना बोललो नका उतरून, काय काय केलंय? तो स्वतः उतरून गेला। या चालकाला नीट चालताही येत नव्हतं, बोलतानाही तो अडखळत होता। आता दुसरा व्हिडिओ बघा। बस क्रमांक MH03 CV7136। या बसचा चालक दारू तर प्यायलाच होता, पण सोबत आपल्या आवडत्या ब्रँडची बाटलीही घेऊन बसला होता। बेस्टच्याच एका अधिकाऱ्यानं त्याला पकडलं। चालकानं दारू प्यायल्याचं कबूल केलं, पण ती दारूची बाटली आपली नसल्याचा दावा केला। मला माहिती नाही, मी पियालो ठीक आहे, पण हे आपली नाही। मी खरं पण तू गाडी पिऊन कशाला गाडी चालवतोय तू? काय काय झालं तर? हो ते तर झालं, मग आपलं तू जाशील तर जाशील, प्रवासी म्हणतील कोका-कोला ढोकशील, पण आपलं नाही। ठीक आहे ते आहे, आपलं ठीक नाही। आहे, त्याला हरकत नाही। आपण हे करा, साहेबाला फोन करा, बोलूया। आणि आता हा तिसरा व्हिडिओ बघा। स्थळ आहे अंधेरी वेस्ट। प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यालगत थांबवून चालक थेट दारूच्या दुकानात शिरला आणि बाटली खिशात ठेवून त्याने पुन्हा बस चालवायला सुरुवात केली। गाडी नंबर पाहिजे आपल्याला। बेस्ट प्रशासनात सुमारे 9,000 कंत्राटी ड्रायव्हर आणि कंडक्टर। आर्थिक अडचणीत असल्यानं बेस्ट प्रशासनाकडनं कंत्राटी पद्धतीनं बस चालवल्या जातात। त्यामुळे कंत्राटी चालक आणि वाहकाच्या नियुक्तीवर बेस्ट प्रशासनाचं कुठलंही नियंत्रण राहिलेलं नाही। बेस्टचा खर्च कमी करण्याच्या नादात मुंबईकरांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे। कंत्राटी पद्धतीमुळे बेस्ट प्रशासनाचे पैसे वाचतही असतील, तोटाही कमी झाला असेल, पण मुंबईकरांच्या सुरक्षेचं काय? याचं उत्तर बेस्ट प्रशासनाला द्यावंच लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।